दरम्यान नागपूरमधले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। काँग्रेसच्या नेत्यांनी फोन करून मुत्तेमवार यांच्याशी चर्चा करून असा निरोप धाडल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केलाय। तर तिकडे मुत्तेमवारांनी देखील देशमुखांच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलंय। मी आमचा प्रस्ताव काँग्रेसला दिला। काँग्रेसला आम्ही दिला की लहान भाऊ म्हणून आम्ही तुम्ही मोठे भाऊ, आम्ही लहान भाऊ आहे, आम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये एकत्र लढायला तयार आहे। आमच्यातर्फे आम्ही प्रस्ताव दिला। आता त्याच्यावर ते विचार करतील। आता त्यांना प्रस्ताव हे गेले काल परवाच्या प्रकाश गजबी, अनिल हेरकर, बाकी 3-4 लोक गेले आमच्याकडतर्फे। त्यांनी चर्चा केली आणि विलास मुत्तेमवार होते, त्यांची चर्चा केल्यानंतर मला काही काँग्रेसच्या लोकांचे फोन आले कि विलास मुत्तेमवार कौन होता है हमारे पार्टी का बात करने वाला। तो आम्हाला समजत नाही तर बोलायचं कोणाशी। यांनी जाऊन आता वरिष्ठ नेते विलास मुत्तेमवारजी बोलले, पण काही लोकांचे फोन आले, कोण होत आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की नुसतं एका कुठल्या तरी गटाशी म्हणून आम्हाला काँग्रेसमध्ये होणार नाही। आता म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव ऑफिशियली दिला। आता पुढे काय काय कोण कोण येऊन भेटतात ते बघा। नाही, मी काय त्याच्याबद्दल सांगू, कोणाचे फोन आलेत काय की कोणी केली असेल त्यांना फोन, तर ते जर प्रभावी असतील किंवा त्यांना अधिकार दिले असेल अशोक चव्हाणांनी किंवा दिल्लीतील आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी, तर त्यांच्याशी चर्चा करावी। आम्ही तर मी तर विकास ठाकरेंना विचारलं, बाबा तुम्हाला काय आदेश आहे, कारण की माझ्या आदेशांत काही होत नाही। बरं, मी काही वरिष्ठ आहो, माझ्याशी चर्चा करा असं म्हणत नाही, पण माझ्या घरी कोणी जर आलं, बरं मला काही फोन नाही आला ना की आम्ही यासाठी येऊन राहिलो, तर कोणी आले तर मी त्यांना म्हणू का तुम्ही कशासाठी येऊन राहिले, तुमचा काय उद्देश आहे म्हणून। आल्यानंतर तुम्ही सांगता की अशी चर्चा होते का कधी? बिनबुलाय तुम्ही कोणाच्या घरी चालले झालं, त्याला सांगलं आम्ही या चर्चेसाठी आलो, असा कॅज्युअल अप्रोच नाही यांचा। स्वतः अनिल देशमुखनी यावं। ते आमच्यापेक्षा भारी नेते झालेत की त्यांनी बाबा आमचे लोक गेले होते, यांना आम्ही नेमणूक केलं, ते नेमणुका करायला लागले, ज्यांची नेमणूक कधी आम्ही करत होतो।